शांत, संथ गतीने आयुष्य जगायचं असेल, तर त्यासाठी काय लागतं? काय वाटतं तुम्हाला? खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी कराव्या लागतात का? आपलं रोजचं जीवन किंवा आपला रोजचा दिवस अतिशय सुंदर, आनंदी आणि शांत असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या जीवनामध्ये काहीही चालू असलं, तरी देखील येणारा प्रत्येक क्षण त्याचा आपण जास्तीत जास्त उपभोग घेऊ शकावा, अशी इच्छा कोणाची नसते. तो उपभोग घेण्यासाठी काही खास, पण तितक्याच साध्या आणि सोप्या सवयी, ज्या आपण आज जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. आणि हो, 100 दिवस बदलाचे ही सीरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती सुरू आहे, ज्या माध्यमातून रोज एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि तिथे आपण 100 वेगवेगळे विषय घेऊन बोलणार आहोत. त्यामुळे त्या सीरीजचे व्हिडिओज देखील पाहायला विसरू नका. तुम्ही कधी शांत वातावरणाचा आनंद घेतलाय का? दिवसभरामध्ये असा एखादा वेळ असतो, ज्या वेळामध्ये आपण शांत होऊ शकतो किंवा वातावरण अत्यंत शांत असतं. मग तो सूर्यास्त असेल किंवा सूर्योदय असेल. सकाळचा वेळ किंवा संध्याकाळचा शांततेतला वेळ. त्या वातावरणाचा कधी तुम्ही आनंद घेतलाय का? किंवा त्या वातावरणाचं कधी तुम्ही निरीक्षण केलंय का? आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण सतत काही ना काहीतरी ऐकत असतो, वाचत असतो, सतत काहीतरी बोलत असतो. पण मग इथे आपण कधी शांत बसलोय का? स्वयंपाक करताना येणारा आवाज असेल किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना आजूबाजूला सगळ्या गर्दीमधून पक्ष्यांचे येणारे आवाज असतील किंवा एखाद्या झाडाचं केलेलं निरीक्षण असेल किंवा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेला आपण बाहेर पाहतो त्यावेळेला पक्ष्यांचे थवे जाताना दिसणं असेल. हे जे वातावरण आहे, हे वातावरण नेहमी आपल्या सोबत आहे. पण त्या वातावरणाकडे आपण कधी लक्ष दिलंय का? हे वातावरण आपल्याला शांत करतं. त्याकडे आपण जाणीवपूर्वक कधीच बघत नाही. आकाशाचे वेगवेगळे रंग असतील, ढगांच्या वेगवेगळ्या छटा असतील किंवा सकाळी उठल्यानंतर आकाशाकडे बघून व्यक्त केलेली कृतज्ञता असेल. जे आजूबाजूला आहे त्या गोष्टींचा जेव्हा आपण आनंद घेतो, शांत बसतो आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला जीवनामधलं समाधान वाढायला लागतं. कारण या शांततेमध्ये आपण स्वतःला आणखी जास्त चांगल्या पद्धतीने जाणून घेतो. आपल्याला समजतं की आपलं कुठे चुकलंय, आपण काय केलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत. खूप चुका केल्यानंतर या सगळ्या सवयी आपल्याला लागतात आणि याच सवयी आपल्याला कुठेतरी एका चांगल्या दिशेला, चांगल्या मार्गाला घेऊन जातात. दुसरी सवय म्हणजे शांतपणे खाणे. आपण सदैव गडबडीमध्ये असतो. ऑफिसला जायची घाई म्हणून पटकन नाश्ता गिळून घेणे. दुपारी मीटिंग्स वगैरे असतात किंवा आणि काहीतरी कामं असतात म्हणून जेवण खूप पटकन करणे. म्हणजे अगदी 10-15 मिनिटांमध्ये, 5-10 मिनिटांमध्ये सुद्धा आपण जेवण संपवायचं म्हणून संपवतो. आपण इतके कामात व्यस्त असतो, की आपल्याला उठून पाणी पिणं किंवा उठून चहा घेणं किंवा उठून काहीतरी आपल्याला भूक लागली आहे म्हणून खाणं हे देखील लक्षात राहत नाही. जे आपल्याला उठावसंच वाटत नाही, इतके आपण कामात गुरफटलेले असतो. पण इथं शांत होणं, थांबणं, बसणं आणि 4 घास शांतपणे खाणं, हे कुठेतरी मिस होतंय आयुष्यातून. ज्यासाठी आपण सगळी धडपड करतोय, तिथंच आपण वेळ देऊ शकत नाहीये. 2 वेळचं छान खावं, खायला मिळावं म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतोय. पण मग जेवत असताना किंवा काहीतरी खात असताना आपण शांत आहोत का? समाधान आयुष्यात हवं असेल, संथ आयुष्य जगायचं असेल, तर माइंडफुलनेस गरजेचा आहे. शांत बसून खाणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, एका वेळी एकच काम करायचं. आपल्याला खूप सवय असते, की एका वेळेला खूप गोष्टींकडे आपण लक्ष देतो. म्हणजे फोनवर बोलत आपण कामं करतो किंवा गाणी ऐकत आपण कामं करतो, पॉडकास्ट ऐकत आपण कामं करतो. कधीतरी ठीक आहेत ह्या गोष्टी. पण एका पॉइंट नंतर मग कलकल वाटायला लागतं डोक्यामध्ये किंवा विचारांमध्ये. जेव्हा आपण शांत एकाच कामावरती लक्ष केंद्रित करून काम करतो,
त्यावेळेला आपोआपच सगळं सॉर्ट व्हायला लागतं. प्रत्येक कामासोबत आपले विचार पण सॉर्ट व्हायला लागतात. शांतपणे एका वेळी एकच काम केल्यामुळं आपल्यातली क्रिएटिव्हिटी वाढते, आपल्यातली निर्मिती क्षमता वाढते, आपल्यातली कला वाढते आणि ते काम आपण जास्त चांगल्या पद्धतीने, जास्त वेगाने करू शकतो. या नंतरची सवय म्हणजे खोलवर श्वास घेणं. श्वासांकडे आपलं कधीच लक्ष नसतं. किमान दिवसातले 5 श्वास तरी आपण खोल, शांत घेतो का? हे श्वास ज्यावेळेला आपण घ्यायला लागतो, सकाळचे 5 श्वास असतील, संध्याकाळचे 5 श्वास असतील, त्यानंतर ती सवय आपल्याला लागते आणि आपले श्वासच संथ व्हायला लागतात. सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा कुठंतरी आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे असतं, त्यावेळेला आपण दीर्घ श्वास घ्यायला लागतो आणि हे दीर्घ श्वास आपल्यातली कपॅबिलिटी, आपल्यातली निर्णय क्षमता, आपल्या विचारांमधली स्पष्टता आणि आपल्या जगण्यामधली क्लिअरिटी जास्त घेऊन येते. म्हणून श्वासांकडं रोज लक्ष केंद्रित करणं, ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्यावेळी लक्ष केंद्रित करणं, खोल श्वास घेणं खूप महत्वाचं आहे. एका कामामधून दुसऱ्या कामामध्ये ज्या वेळेला आपण जातो, त्यावेळेला तिथं मध्ये थांबणं, घरी आल्यानंतर 2 मिनिट बसणं, श्वास घेणं, मग पुढच्या कामाला लागणं, किंवा हे काम संपलंय आणि आता आपल्याला पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे, तर मध्ये थांबणं, 2-3 खोल श्वास घेणं आणि मग पुढचं काम करणं. यामुळं देखील आपली क्षमता वाढते. आपली कार्य करण्याची जी शक्ती आहे किंवा आपली बौद्धिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, ती वाढायला मदत होते. म्हणून श्वास आणि खोल श्वास खूप गरजेचे आहेत. याच्या पुढची सवय आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गाचा आस्वाद घेणं, निसर्गाचं निरीक्षण करणं. स्वतःला, स्वतःच्या विचारांना शांत करण्यासाठी जेव्हा आपण बाहेर पाहतो, त्यावेळेला काहीतरी नवीन, सुंदर, छान नजरेस पडतं आणि जेव्हा आपण त्याचं कौतुक करतो, त्यावेळेला आपल्याला ऊर्जा मिळते. आपण खूप छान आणि उत्तम जगण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रत्येकासाठी खूप 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 करायचं असा विचार करतो. पण समोरचा व्यक्ती आपल्यासाठी किंवा ज्याच्यासाठी आपण इतकं करतोय, तो तितका कॅपेबल, तो तितका डिझर्विंग आहे का? किंवा आपण कर्मांचा अभ्यास करतो किंवा आपण चांगलं जगण्याचा प्रयत्न करतो. पण मग हे चांगलं जगणं म्हणजे काय? याच्या व्याख्या काय आहेत? जर आपण स्वतःसाठी दिवसातले 10 मिनिट देऊ शकत नाही आहोत, जर आपल्या विचारांमध्ये क्लिअरिटी नाहीये, जर आपल्याला चूक आणि बरोबर काय हेच कळत नाहीये, तर मग ते कसलं चांगलं जगणं? प्रत्येकच वेळी प्रत्येकालाच समजून घेत असताना, कामांचं ओझं, जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन जगत असताना, इथं आपण स्वतःला किती शांत आणि संथ आयुष्याकडे घेऊन जातोय, हा विचार किंवा त्यासाठी करण्याचे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत. कारण प्रत्येकाला संथ आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो. या निसर्गाकडे पाहत असताना, आजूबाजूला पाहत असताना आपण कशा पद्धतीने पाहतोय, त्याच्याकडून काय शिकण्याचा प्रयत्न करतोय, याचा पण आढावा घेतला पाहिजे. आपण खूप वरवर जगत असतो, म्हणजे आपल्या जगण्याची व्याख्या ही तेवढ्यापुरतीच लिमिटेड आहे, मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जगणं असतं, जे जगणं आपल्याला आतून समाधान देतं. आपण वरवर कितीही सगळ्यांसाठी चांगले वागलो, सगळ्यांसोबत चांगले वागलो, तरी आतमधून आपण समाधानी नाहीच आहे. कारण आपण आपल्यासाठी काहीच केलेलं नाहीये. आपण फक्त लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय किंवा अटेन्शन मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय. आपण स्वतःला शांत करण्यासाठी, स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी काहीच करत नाही आहोत. आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, आपल्याला काय शिकण्याची गरज आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, याकडे कधी आपण लक्ष दिलंच नाही. आणि हे सगळं आपल्याला निसर्ग शिकवतो. जेव्हा आपण शांत वेळ निसर्गामध्ये घालवतो, निसर्गाचं कौतुक करतो, निसर्गाला जवळून पाहतो, निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकतो, त्यावेळेला आपण जास्त चांगल्या दर्जाचं आयुष्य जगू शकतो.
आणि म्हणून आजपासून आपण सर्वांनीच या छोट्याशा सवयी आपल्या जीवनामध्ये घेऊन येऊयात आणि एक संथ, शांत, समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.